Hello student, welcome to this class of the physics. तर लास्ट टाइम आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये लास्टली कॅपिलरिटीची कन्सेप्ट बघितलेली होती. ओके, त्याच्यामध्ये आपली सगळी थिअरी कंप्लीट झालेली आहे. आता काही जस्ट न्यूमरिकल्स बघूया. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट न्यूमरिकल कॅपिलरिटीज रिलेटेड आहे बघा. अ कॅपिलरी ट्यूब हुज इनसाइड रेडियस इज 0.5 millimeter. So inside radius is given as 0.5 millimeter. That is 0.5 into 10 raised to minus 3 meter. Is dipped in water having surface tension. Surface tension is given as 7 into 10 raised to minus 2 Newton per meter. To what height is the water raised above the normal water level? Okay, म्हणजे कॅपिलरी राईजची हाईट कॅल्क्युलेट तुम्हाला करायची आहे. Angle of contact theta is given as 0 degree. After that, density of water. Density of water is given as 10 raised to 3 kg per meter cube. And G ची व्हॅल्यू दिली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज 2t cos theta डिवायडेड बाय r rho g. ओके, so 2 into surface tension is 7 into 10 raised to minus 2 into cos of 0 divided by r is 0.5 into 10 raised to minus 3. Density is 10 raised to 3 into acceleration due to gravity is 9.8. Okay, 7 into 2 म्हणजे 14 होणार आहे डिवायडेड बाय ओके cos 0 ची व्हॅल्यू तर 1च येणार आहे आणि 0.5 into 9.8 म्हणजे काय येणार आहे 4.9 होणार आहे इंटू 10 च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन 10 raised to minus 2 येणार आहे -3 आणि +3 कॅन्सल 10 raised to minus 2. ओके, सो याला 7 ने डिवाइड करू शकतो 140/49 केलं इंटू 10 raised to minus 2. 7 ने डिवाइड केलं तर 20/7 आणि 20/7 म्हणजे h is equal to 2.85 into 10 raised to minus 2 मीटर येणार आहे. सो आन्सर इज सेंटीमीटर मध्ये किती येणार आहे मग? दिस इज 2.85 सेंटीमीटर. ओके, सो दिस इज द आन्सर. So this is the simple problem of the capillary rise. Next, a glass tube of radius 0.4 millimeter is dipped vertically in the water. Up to what height the water will rise in the capillary if tube is inclined at 60 degree with the vertical? How much the length of the capillary is occupied by the water? Surface tension, density of water, all things are given to you. Okay, तर सुरुवातीला कॅपिलरी राईज पण काढायचं आहे. तर रेडियस दिली आहे. रेडियस ऑफ कॅपिलरी इज गिवन ॲज 0.4 millimeter. That is 0.4 into 10 raised to minus 3 meter. Okay, it is dipped vertically in water. Height calculate करायची आहे. Tube is inclined at angle 60 degree. Tube चा angle दिला आहे. How much length of capillary is occupied? Surface tension of the water is given as 7 into 10 raised to minus 2 Newton per meter. And density of water is given as 10 raised to 3 kg per meter cube. Okay, now
हाईटचा फॉर्म्युला नेहमीप्रमाणे काय येणार आहे 2t cos θ डिवायडेड बाय r rho g. ओके, सो 2 इंटू सरफेस टेन्शन आहे 7 इंटू 10⁻². अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द वॉटर असतो 0 डिग्री. ओके, सो कॉस ऑफ 0. आता इथं जो थिटा अँगल दिलाय तो कॅपिलरीचा अँगल आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नव्हे, कॅपिलरीचा इन्क्लिनेशन दिलेला आहे. ओके, त्याच्यामुळं तो इथं 60 घ्यायचा नाही, तिथं कन्फ्युजन व्हायचं नाही, करायचं नाहीये. सो 0.4 इंटू 10⁻³ इंटू डेन्सिटी आहे 10⁻³ आणि जी ची व्हॅल्यू आहे दॅट इज 9.8. सो h इज इक्वल टू वन्स अगेन न्यूमरेटरला 14 येणार आहे. ओके, डिनॉमिनेटरला 0.4 इंटू 9.8. ओके, 0.4 इंटू 9.8 किंवा बेस्ट वे काय करूया 2 न 0.4 ला 0.4 ला डिवाइड केलं तर 0.2 होणार. ओके, सो न्यूमरेटरला राहील 0.7. सॉरी, न्यूमरेटरला 7 राहणार, डिनॉमिनेटरला 0.2 इंटू 9.8 म्हणजे काय येणार आहे 1.96 होणार आहे इंटू 10⁻². ओके, सो दिस इज द आन्सर. 7 डिवायडेड बाय 1.96 ही कॅपिलरी राईज होणार आहे. So 3.571 into 10⁻² meter. Okay, so in centimeter it will be 3.571 centimeter. Okay, so that is the answer. या क्वेश्चन मध्ये आणखी एक गोष्ट काय विचारली आहे, इफ द ट्यूब इज इन्क्लाइंड ॲट एन अँगल 60 डिग्री विथ द व्हर्टिकल. बघा, ही ट्यूब जी आहे ना ते सरफेसवर इन्क्लाइंड आहे. म्हणजे सपोज दिस इज लिक्विड सरफेस, सुरुवातीला ट्यूब व्हर्टिकल होती आणि व्हर्टिकल असताना कॅपिलर राईज किती होत होतं h एवढं होत होतं. आता ही ट्यूब काय केलेली आहे इन्क्लाइन केलेली आहे अशी ॲट एन अँगल 60 डिग्री विथ द व्हर्टिकल. 60 डिग्री विथ द व्हर्टिकल, 60 डिग्री मध्ये इन्क्लिनेशन केलेलं आहे. आता ट्यूब जरी इन्क्लाइन झाली तरी कॅपिलरी राईज मात्र हाईट मात्र काय होते तेवढीच होते. आता इथं काय होणार आहे, हा राईट अँगल ट्रायंगल तयार होणार असा. ओके, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. तर या क्वेश्चन मध्ये असं पण विचारलंय की हाऊ मच लेंथ ऑफ द कॅपिलरी इज ऑक्युपाइड बाय द वॉटर, म्हणजे ही लेंथ पण काढायला सांगितले. सो इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे, लेंथ ऑफ द कॅपिलरी ऑक्युपाइड बाय दी वॉटर, हे यल पण काढायला सांगितलंय. तर आता इथं जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये cos 60 जर यूज केलं तर cos 60 इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड h होणार आहे डिवायडेड बाय यल होणार. सो यल इज इक्वल टू h डिवायडेड बाय काय होणार आहे cos ऑफ 60 होणार आहे. तर h किती दिलेला आहे 3.571 डिवायडेड बाय cos 60 इज 1/2. सो लेंथ येणार आहे याचं डबल होणार आहे. ओके, सो 2 4 7 7.142 centimeter. 7.142 centimeter is the length. This is the length of water occupied in the capillary. Next, which of the following is not the unit of surface tension? याच्यातलं कुठलं युनिट सरफेस टेन्शनचं नाहीये. आता सरफेस टेन्शनचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स पर मीट लेंथ. त्याच्यामुळं फोर्सचं युनिट असतं न्यूटन, लेंथचं युनिट असतं मीटर. सो न्यूटन पर मीटर हे येणार आहे. ओके, सो दिस इज द युनिट. आफ्टर दॅट याचं डायमेन्शन जर काढलं तर डायमेन्शन बघा m1 L1 T-2 डिवायडेड बाय L1. म्हणजे डायमेन्शन येणार काय येणार आहे m1 L0 T-2. आता डायमेन्शन नुसार जर युनिट बघितलं तर मास रेस टू 1 म्हणजे किलोग्राम येणार आहे, पर सेकंड रेस टू 2 येणार आहे, T-2
F2 म्हणजे काय येणार आहे पर सेकंड स्क्वेअर. सो kg पर सेकंड स्क्वेअर देखील युनिट येणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलंय की सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं वर्क डन पर नीट एरिया पण असतं. ओके, सरफेस टेन्शन इज इक्वल टू वर्क डन पर नीट एरिया असं पण असतं आणि वर्क डनचं युनिट असतं जूल आणि एरियाचा युनिट असतं मीटर स्क्वेअर म्हणजे जूल पर मीटर स्क्वेअर पण येणार आहे. म्हणजे याचा अर्थ वॅट per meter is the not unit of the surface tension. Okay, a square frame of side L is dipped in a liquid. On taking out a membrane is formed. The surface tension of liquid is T. The force acting on one side of the frame will be. म्हणजे स्क्वेअर फ्रेम जी आहे ती काय केलेली आहे एका लिक्विड मध्ये डीप केली आणि बाहेर काढली. तर याच्या आतमध्ये काय होणार आहे एक मेम्ब्रेन लिक्विडची फिल्म फॉर्म होणार आहे. तर या फिल्मनं कुठल्याही एका साइडवर एक्झर्ट केलेला फोर्स किती असतो म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट असतं. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे एका साइडची 2L येणार आहे. सो T इंटू 2L येणार आहे. सो आन्सर येणार आहे 2TL. ओके, नेक्स्ट. A 10 centimeter long wire is placed horizontal on the surface of the water and gently pulled up with the force of 2 into 10 raised to 2 Newton for 2 Newton to keep the wire in equilibrium. The surface tension in Newton per meter of the water is. बघा आता एखादी वायर आपण सरफेसवर ठेवली तर फोर्स इज इक्वल टू काय असतं वायर लिक्विड सरफेसवर ठेवली तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असतं सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट वायर सरफेसवर ठेवली तर किती येते 2L येते हे आपल्याला माहित आहे. मग सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय येणार आहे फोर्स डिवाइडेड बाय 2 टाइम्स लेंथ येणार आहे. इथं फोर्स दिलेला आहे 2 इंटू 10 रेस टू -2 डिवाइडेड बाय 2 टाइम्स लेंथ किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर मीन्स 0.1 मीटर. 2 and 2 get cancel and therefore 10 raised to -2 म्हणजे 0.01 divided by 0.1 म्हणजे 0.001 आन्सर येणार आहे. ओके, so this is the answer of question 3rd. Next, if the temperature increases surface tension of the liquid. Next question is like this. If the temperature increases surface tension of a liquid, what will happen? टेम्परेचर वाढवल्यानंतर आपल्याला माहिती की सरफेस टेन्शन जे आहे ते काय होते डिक्रीज होते. Next question, if work W is done in blowing a bubble of radius capital R from a soap solution, then work done in blowing a bubble of radius 2R from the same solution is. आता वर्क डनचा फॉर्म्युला असतो सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. तर सुरुवातीचं जे वर्कडन असणार आहे W1 ते कशासाठी आहे सुरुवातीला वर्कडन किती आहे W आहे ते कशासाठी आहे R रेडियसचा सोप बबल तयार करायला. सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया किती येणार आहे दॅट इज 8πr स्क्वेअर. लक्षात येत आहे म्हणजे कारण सुरुवातीला बबलची रेडियस 0 होती असं अझ्युम करणार आणि फायनली R रेडियसचा बबल होणार आहे. आता R रेडियसचा बबल झाला तर त्याचा सरफेस एरिया किती असतो तर बाहेरचा सरफेस एरिया प्लस आतला सरफेस एरिया. बाहेरचा सरफेस एरिया 4π कॅपिटल R स्क्वेअर येणार. आतला सरफेस एरिया दॅट इज 4πr स्क्वेअर. म्हणजे एकूण सरफेस एरिया किती क्रिएट होणार आहे म्हणजे चेंज इन एरिया किती होणार 8πr स्क्वेअर. आता 2R रेडियसचा बबल जर तयार करायचा झाला त्याच्यासाठी होणार वर्क डन सपोज W डॅश आहे W डॅश. ओके, तर त्याच्यासाठी वर्क डन होणार आहे W डॅश इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू 8π 2R चा स्क्वेअर होणार आहे. म्हणजे किती होणार आहे दॅट इज T इंटू 8πr स्क्वेअर इंटू 4 सेपरेट ठेवतो 2 चा स्क्वेअर 4 आणि आता W डॅश डिवायडेड बाय W करतो. W डॅश डिवायडेड बाय W केल्यानंतर T इंटू 8πr स्क्वेअर T इंटू 8πr स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि फक्त 4 राहणार आहे. सो W डॅश इज इक्वल टू काय येणार आहे 4 टाइम्स W येणार आहे. ओके, W dash is equal to 4 times W. That is the answer.
Now the next question. Two soap bubble of equal radii are coalesce, then the radius of curvature of interface between the two bubbles. आता दोन बबल आहेत, इक्वल रेडियसचे आहेत आणि ते एकमेकाला काय झाले, चिकटले. तर चिकटल्यानंतर त्यांच्यामध्ये असा इंटरफेस तयार होतो. ओके, आता या बबलची रेडियस R1 असेल आणि या बबलची रेडियस R2 असेल, तर ही मधली रेडियस ऑफ कर्वेचर R असेल, तर या तिघांच्या मधलं रिलेशन आपल्याला माहित आहे, 1/R इज इक्वल टू 1/R1 मायनस 1 काय असतं, R2 असतं. ठीक आहे. आता सरफेसची इंटरफेसची रेडियस 1/R इज इक्वल टू काय येणार आहे, 1/R इंटरफेस असं पाहिजे तर म्हणूया, R इंटरफेस. ओके, तर दोन्ही बबलची रेडियस किती आहे, R एवढीच आहे. सो 1/R मायनस 1/R होणार. 1/R मायनस 1/R म्हणजे काय होणार आहे, 0. ओके, म्हणजे इंटरफेसची रेडियस RI इज इक्वल टू, RI ला RHS ला घेतलं तर 1 डिवायडेड बाय काय होणार आहे, 0. आणि 1 डिवायडेड बाय 0 म्हणजे काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे. सो सी आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, नंबर 7. The surface tension of soap solution is 25 into 10 raised to minus 3 Newton per meter. The excess pressure inside the soap bubble of diameter 2 centimeter. आता excess pressure inside the bubble चा फॉर्म्युला असतो 40 by its radius, 4 times. Okay, tension is 25 into 10 raised to minus 3 divided by radius. तर डायमीटर 1 सेंटीमीटर दिलाय म्हणजे रेडियस किती होणार आहे, 0.5 सेंटीमीटर होणार आहे. सो 0.5 सेंटीमीटर म्हणजे 10 raised to minus 2 मीटर, म्हणजे किती होणार आहे, 25 4s are 100. 100 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे 200 होणार. 200 into 10 raised to minus 1. 10 raised to 3 by 10 raised to minus 2 म्हणजे 10 raised to minus 1. सो 20 पास्कल. सो बी आन्सर याचा येणार आहे. सो दिस इज द एक्सेस प्रेशर. Next question. A liquid does not wet sides of the solid if the angle of contact is. Okay, liquid does not wet solid असेल तर angle of contact असतो obtuse. सरफेस टेन्शन इज ड्यू टू, सरफेस टेन्शन कुठल्या प्रॉपर्टी मुळे असतं म्हणून सांगितलंय, इट इज ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स. सो आन्सर बी येणार आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन. Water rises in the capillary tube to height of 2 centimeter in another capillary tube whose radius is 1/3 of it. How much water will rise? म्हणजे हाईट आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन. ओके, आता हाईट ऑफ द कॅपिलरी राईज चा फॉर्म्युला काय असतो, 2t cos theta डिवाइडेड बाय r rho g. म्हणजे हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, रेडियस असतं. त्याच्यामुळे फॉर्म्युला लिहूया आता, h2 डिवायडेड बाय h1 इज इक्वल टू काय येणार आहे, r1 डिवाइडेड बाय r2. सो h2 डिवायडेड बाय, सुरुवातीला कॅपिलरी राईज काय दिली आहे, टू हाईट ऑफ 2 सेंटीमीटर दिली आहे, इज इक्वल टू. ओके, सुरुवातीला रेडियस किती होती, r होती. आता रेडियस किती करणार आहे, अनदर कॅपिलरी ट्यूब हुज रेडियस इज 1/3 म्हणजे r/3 होणार आहे. म्हणजे किती, r गेट कॅन्सल, हिअर इट इज 3. सो h2 इज इक्वल टू काय होणार आहे, 3 into 2 that is equal to काय येणार आहे, 6 सेंटीमीटर विल बी द आन्सर. ओके, 6 सेंटीमीटर.
सो आन्सर इज ए. म्हणजे रेडियस कमी झाली तर कॅपिलराइज काय होते, वाढते. ओके. सो इन दिस वे, ओके, सो इन दिस वे या चॅप्टर मधले सगळे चेक पॉइंटचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत. ओके. तर या पद्धतीनं हा फ्लुइड मेकॅनिक्स नावाचा टॉपिक जो आहे तो आपला इथं कम्प्लीट होतोय. ओके स्टुडंट्स, तर याचं व्यवस्थित तुम्ही व्हिडिओज रिपीट बघून थोडंसं प्रिपरेशन चांगलं करा या टॉपिकचं. ओके.